परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून मिरजेच्या आस्था बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन साजरा। रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा पवित्र सण मानला जातो। भाऊ आणि बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्र हे महिलांसाठी काढले असून ज्या महिलांना निवारा नाही, ज्यांचा सांभाळ करत नाहीत, अशा महिलांसाठी हे आस्था बेघर निवारा केंद्र सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेने काढले आहे। या बेघर केंद्रामध्ये 500 ते 600 महिला असून त्या बहिणींकडून आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका मधील आयुक्त, उपायुक्त, कर्मचारी, पोलीस बांधव तसेच डॉक्टर परमशेट्टी आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे यांनी आज आत्ता बेघर केंद्रामधील बहिणींकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला। आज रक्षाबंधनानिमित्त परमशेट्टी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कडून या बहिणींना संसार उपयोगी साहित्यांचंही वाटप यावेळी करण्यात आले। यावेळी परमशेट्टी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद परमशेट्टी, सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र थाटे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अयूब इनामदार आदी उपस्थित होते। आज रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी यांच्या लीडरशिपच्या खाली आपण आस्था बेघर निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ 600 महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 250 महिलांचं पुनर्वसन झालेलं आहे। आज आपण या निवारा केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्या सोबत, सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत, कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊ भगिनी नाही आहेत, जे एकटेच आहेत, त्यांचे भाऊ भगिनींनी आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे, त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे। बरेच महिला इथे असे पण आहेत ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे, ते इथे आल्यानंतर इथून स्किल त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगली पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे। असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रात राहणार अशी मला काळजी आहे आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।